महाराष्ट्रातले लोक मला भेटले. आता एक पहिले जे विमान येत आहे त्याच्यामध्ये ती पहिली बॅच जाईल. आता मी बऱ्याच लोकांना फोनवर सकाळपासून चर्चा करतो आणि त्यामुळे त्या ज्यांच्याशी बोललो ते तिथं मला आता दिसले. आता जे बाकी हॉटेलमध्ये आहेत त्यांनाही मी भेटतोय जाऊन आणि यांना आपण जशी विमानाची व्यवस्था होत राहील तसे लोकांना आपण पाठवतो. विशेष विमान सेवा या ठिकाणी तैनात. आता एक विमान आपलं येत आहे विशेष विमान, ते येईल 11:15 वाजता. त्याच्यातून हे लोक जातील. पुन्हा सकाळी दुसरं विमान येईल, दुपारी पुन्हा एक विमान येईल. बड़े फैसले भारत सरकार ने लिए हैं. पाकिस्तान के नागरिकों का वीजा रद्द कर दिया गया है और सिंधु वाटर ट्रीटी को होल्ड पर डाल दिया गया है. एक तरह से कहा जा रहा है कि स्ट्राइक की है पाकिस्तान के ऊपर भारत सरकार ने. नहीं, ये तो बहुत ही कल की जो घटना हुई है ये पाकिस्तान पुरस्कृत ये आतंकी हमला है और ये बहुत ही जो हमला किया है वो दुर्भाग्यपूर्ण है और बेकसूर टूरिस्ट को मारा गया, नाम पूछकर मारा गया. ये तो बेहद दुर्भाग्यपूर्ण है और इसलिए हमारे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने विदेश का दौरा रद्द कर अमित शाह साहब को यहाँ गृह मंत्री को कल यहाँ भेजा था. और ये पूरी जो का हादसा है जो ये टूरिस्ट के ऊपर हुआ बड़ा हमला है और इसका जवाब तो ईट का जवाब पत्थर से मिलेगा ही. करारा जवाब बिल्कुल मिलेगा क्योंकि ये बेकसूर लोगों का खून बहा है. ये इनकी शहादत बिल्कुल खाली नहीं जाएगी और बेकार नहीं जाएगी. ये हमारे देश के प्रधानमंत्री बहुत ही कठोरता से ये पाकिस्तान को बराबर सबक सिखाएंगे. देशात आक्रोश व्यक्त केला जात आहे आणि पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची का बदला खून से ही. और जो सर्जिकल स्ट्राइक जो हुआ था उससे बड़ा सर्जिकल स्ट्राइक अब हमारे देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री और हमारे सेना के जवान निश्चित रूप से ये पाकिस्तान को बराबर सबक सिखाएंगे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपण स्वतः भेट घेत आहात, कशा पद्धतीने लोकांना फार समाधान वाटलं. मी भेटल्यानंतर एक आधार वाटला आणि त्यांना वाटलं आपला कोणीतरी आलेला आहे. आणि मलाही त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांच्यावर फोनवर सकाळी बोलत होतो, परंतु मला देखील इथं येऊन त्यांना मी कार्यकर्ता आपल्याला माहित आहे की बसून राहणार नाही आणि म्हणून मी आलो इथे. त्यांची आता व्यवस्था नियोजन जे आहे हे आपण करतोय. राज्य सरकार पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष घालून आहे. मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत. मला वाटतं गिरीश महाजन इकडे आलेले आहेत आणि काल आपली मी काल टीम पाठवली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या टीममधले तेही लोक सगळे संपर्कात आहेत आणि मला संपर्क करून देत होते फोनवर. पण आज प्रत्यक्ष भेटलो. आता आणखी पण अनेक ठिकाणी लोक आहेत त्यांना भेटतो. त्यांना सरकारकडनं काही मदत जाहीर करणार त्यांना जे पहिलं तर त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवलं आणि सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांनी मदतीची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र में हिंदी में सर जो महाराष्ट्र सरकार कुछ मदद देगी जिनने अपनी जान गंवाई. बिल्कुल जान गंवाई है. पीछे महाराष्ट्र सरकार रहेगी पूरी ताकत से. केंद्र सरकार रहेगी, हमारे आदरणीय प्रधानमंत्री रहेंगे, बिल्कुल डटकर सपोर्ट करेंगे. गृह मंत्री भी डटकर सपोर्ट करेंगे. और मैंने जैसा कहा कि ईट का जवाब पत्थर से, इसका करारा जवाब पाकिस्तान को मिलेगा. धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.